प्रभाकर पणशीकर महाराष्ट्र त्यांना उभा आडवा बाजूने कुठले ज्या ज्या अँगलनी तुम्ही जा त्या अँगलनी प्रभाकर पंत पणशीकरांचा महाराष्ट्र पाठ आहे. जसं संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचं एक वाक्य बसलंय की विघ्नेश आपल्याकडे विद्या पुष्कळ असली पाहिजे. विद्या पुष्कळ असली ना की त्यातलं काय शोधायचं आणि काय टाकायचं हे त्या त्या दिवशी आपल्याला ठरवता येतं. विद्याधर गोखलेंचं व्याख्यान म्हणजे अनुभूती ते तुम्हीच ऐकायचं. तुम्हाला जेवढं मिळेल म्हणजे तुमचा IQ किती आहे याच्यावरती असे गोखले आणले. ज्या नाटकाला साथ करायला गोविंद काका बसतील ते नाटक त्यांना मुखोद्गत काय बदल आहे की बाबा आज तिसऱ्या प्रवेशातली ही 2 गाणी नाहीये ते एकदा सांगितलं की ते फिक्स झालं. इथे कुठल्याही कलेला लॉजिक लावायचं नसतं, तिथे मॅजिक निर्माण करता आलं पाहिजे. नमस्कार मंडळी. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या कार्यक्रमाचं हे दुसरं पर्व अर्थात ज्योतीने तेजाची आरती. मंडळी कसं आहे, आपली मराठी रंगभूमी म्हणजे एक स्वतंत्र तारांगण आहे. त्याच्यात असंख्य तारे तारका तर होऊन गेल्याच, पण कदाचित हे जगातलं हे असं एकमेव आभाळ असावं जिथे एक नव्हे तर असंख्य सूर्य होऊन गेले. अशा अनेक सूर्यांबद्दल चर्चा करण्यासाठी, त्यांच्या आठवणी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे तो त्या सूर्यप्रकाशामध्ये अगदी उमेदीच्या काळात आणि तरुण वयापासून पूर्णपणे न्हावून निघालेला आहे. आणि त्या तेजाची आरती करण्यासाठी ज्या ज्योतीला आपण आज आपल्याकडे बोलवलोय ती ज्योती म्हणजे आमचा जवळचा मित्र विघ्नेश जोशी. विघ्नेश, तुझं खूप खूप स्वागत मनापासून. नमस्कार. मी म्हटलं तसं आपल्या मराठी रंगभूमीच्या आकाशामध्ये, आभाळामध्ये अनेक सूर्य होते. त्यातलं एक महत्वाचा एक सूर्य म्हणजे अर्थात ज्यांच्या नावातच प्रभाकर असे प्रभाकर पंत पणशीकर. तर मुळात तुला प्रभाकर पंतांच्या आठवणी आमच्यासमोर मांडण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय, पण तू प्रभाकर पंतांपर्यंत पोहोचण्याची सुद्धा एक वेगळी प्रोसेस होती असं मी ऐकलंय. हो. आणि त्या दरम्यान तू आणखी काही सूर्यांच्या हाताखालून जात 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 ताऊन सुलाखून निघत प्रभाकर पंतांकडे पोहोचलास. खरंय. तर ती सुरुवात कशी झाली याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी मूळचा बदलापूरचा आहे आणि बदलापूरला मला पेटीच्या क्लासला घातलं होतं आणि मी गेलो होतो, यामध्ये फरक आहे. त्यामुळे माझी काही हौस आहे वगैरे अशाने काही मी पेटी शिकायला सुरुवात केली नव्हती, पण माझ्या आई वडिलांची इच्छा होती. कारण माझे आजोबा थोडंसं शास्त्रीय संगीत शिकलेले नव्हते, पण आपण म्हणतो ना घरगुती स्वरूपात आवड या सदरात ते गायचे. आणि त्यामुळे पेटी शिकतोय त्याचा फायदा मला प्रभाकर पंत पणशीकरांपर्यंत पोहोचण्यासाठी झाला. बरं. त्याचं असं झालं की म्हणजे मी 7वी पर्यंत बदलापूरला शिकलो. त्यानंतर आम्ही ठाण्याला राहायला आलो आणि माझ्या आजोबांचे मित्र संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे, तर त्यांच्याकडे नॅचरली आमच्या घरापासून जवळ होते. तर बाबा म्हणाले आपण रामभाऊंकडे जायचं, तू तिथे पेटी शिकायला सुरुवात कर. बरं, तिथे मी काय आनंदाने गेलो नव्हतो, कारण मला काही वाटत नव्हतं आपण पेटी शिकावी वगैरे. माझ्या आई वडिलांची इच्छा होती, पण नंतर ती आवड आपण म्हणतो ना हळूहळू डेव्हलप होते आपली आवड, तसं झालं. तर सुरुवातीचं काही दिवस मी आपलं पेटी सोमवारी संध्याकाळी आणि गुरुवारी संध्याकाळी पेटीच्या क्लासला जायचो. पेटी एकदा तिथनं आलो की पेटी पूर्णपणे मी विसरलेलो असायचो. पण हळूहळू आवड निर्माण होत गेली. आणि आत्ता तू जसं म्हणालास की सगळे सूर्य आहेत, तसा पहिला सांगीतिक सूर्य मी नादब्रह्म बंगल्यामध्ये बघितला, तो म्हणजे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं गाण्यातलं सुद्धा, आणि आजही मला इतकंच कळतंय की आजही मला गाण्यातलं काही कळत नाही, पण गाणं खूप ऐकलंय आणि ह्या सगळ्यांचा सहवास खूप लाभला. त्यामुळे संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे त्यांच्याकडे त्यांची दोन्ही मुलं म्हणजे संजय मराठे, मुकुंद मराठे मला शिकवायचे. तिथनं माझी अजून एक ओळख झाली संवादिनी वादनातला सूर्य म्हणजे पंडित गोविंदराव पटवर्धन. अर्थात म्हणजे पेटीतला तो शेवटचा शब्द, त्यांच्या पुढे काही नाही. तर त्यांच्याकडे सुरुवात झाली शिक्षणाला. आणि त्यावेळी म्हणजे एक 3-4 वर्षी झाली असतील, आणि विद्याधर गोखले आणि भालचंद्र पेंढारकर सौभद्र नाटक बसवत होते. आणि प्रॅक्टिससाठी म्हणून कोणतरी पेटीवाला पाहिजे किंवा ऑर्गन वादक पाहिजे प्रॅक्टिस पुरतं. प्रयोग वाजवायला गोविंदराव पटवर्धनच असणार, सात संगत. म्हणजे की नाटकाची रोज तालीम असते 3 तास, मग तिथे कोणतरी तबला पेटीवाला पाहिजे ना संगीत नाटकाची तालीम म्हटल्यावर. तर तिथे मला गोविंदरावांमुळे जायची संधी मिळाली. की मूळ प्रयोग वाजवायला गोविंदरावच असतील म्हणजे हे मला माहिती होतं. पण 1 महिना मी विद्याधर गोखले, भालचंद्र पेंढारकर, रजनी जोशी, नारायणराव बोडस या सगळ्यांच्या हाताखाली हे गाणं कसं वाजवायचं, हे गाणं गोविंदराव कसे वाजवत असतील
हो. हे सगळं तिथे शिकायला मला मिळालं. आणि तिथे विकास जोशी कृष्णाची भूमिका करायचा, ज्ञानेश पेंढारकर म्हणजे अर्जुन आणि नीलाक्षी पेंढारकर सुभद्रा, असं ते कास्टिंग होतं. आणि खूप मोठे तबलजी भोजराज साळवी, ज्याने गोविंदरावांबरोबर हजारो प्रयोग तबला साथ केलेली आहे. तर तिथे एकदा असं झालं, विकास जोशी तोमिनोयसमध्ये काम करायचा आणि तो अरविंद साने किंवा सुधीर दाते ही भूमिका करायचा. ज्यावेळी तो अरविंद साने असेल त्यावेळी एक ज्याला पेटी वाजवता येते असा कोणीतरी नट सुधीर दाते ही भूमिका करायचा, कारण त्या भूमिकेची ती गरज होती. त्या प्रवेशामध्ये गाणं आहे की ती सुनंदा दातारे ते गाणं म्हणणार आणि मग तो भाऊ तिच्याबरोबर पेटी वाजवणार. तर त्या दिवशी सुनील दातार नावाचा आमचा नट तो येणार नव्हता, कारण त्याला शाळेतनं रजा मिळणार नव्हते. तर पणशीकरांनी विचारलं असेल विकास जोशीला, कोणीतरी पेटीवाला आहे का रे, आपल्याला त्या प्रवेशापुरता पेटी वाजवायला काहीतरी त्याला बोलू, काहीतरी निमित्त काढून स्टेजवर, आणि राधेश्याम महाराजांच्या सीनमध्ये पेटी वाजवा. तर विकास म्हणाला तू येशील का, म्हटलं हो येईल ना, काय आहे. तो म्हणाला संगीत नाटक असं नाही, पण तोमिनोयस नाटकाचा प्रयोग आहे आणि त्यामध्ये 2 प्रवेशामध्ये पेटीचं काम आहे. एक त्या मुलीला दाखवायला जेव्हा तो प्रवेश आहे सुनंदा दातार तिथे, आणि नंतर राधेश्याम महाराज. मग दुसऱ्या दिवशी मी शिवाजी मंदिरला गेलो, तिथे वासुदेव जोशी होते. त्याने मला जुजबी गाणी सांगितली की प्रभाकर पंत पणशीकर ही गाणी अशी 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 म्हणतात आणि त्या प्रवेशामध्ये तुला एक गाणं वाजवायचंय, जे कुठलं आज सुनंदा दातार बदलली की गाणं पण बदलायचं. कधी गगननिळा लढीवाळा असायचं, कधी कानात सांग माझ्या असायचं, कधी लाजली सीता स्वयंवराला असं असायचं. तर म्हटलं काय आज काय, म्हणजे ते म्हणाले आज आता तिलाच विचारायला लागेल की आज कुठलं गाणं म्हणणार आहे. मग तिने कुठलं तरी, आता एवढं लक्षात नाही, 1994 साली म्हणजे हा प्रसंग. आणि मग राधेश्याम महाराजांच्या सीनमध्ये प्रभाकर पणशीकरांबरोबर मी पेटी वाजवली आणि त्यांची एक परीक्षा होती की हा पेटीवाला तयार आहे की नाही. त्याची एक कहाणी अशी आहे, त्यांची मुलगी तरंगिणी खोत ही लहानपणी पेटी शिकत होती आणि ती पेटी वाजवताना म्हणजे सारेगम पधनीसा तोंडाने म्हणत होती, पण पेटीवर वाजवताना ग रे सा नि ध नि सा असं ती वाजवत होते. म्हणजे सा रे गम पधनी सा, ग रे सा नि ध नि सा असं ते नोटेशन असायचं वेगळं. तर पंचकर्ण हे यांनी बरोबर वाचवलं. म्हणजे आपण म्हणू ना की परीक्षा पण कसे घेत असतात. तर ते म्हणाले प्रवेश संपल्यावर ते म्हणाले नाटकात काम केलंयस का, म्हटलं नाही कधी. कॉलेजमध्ये तर मी क्रिकेट खेळायचो कॉलेजमध्ये, आणि किंवा बदलापूरला एकांकिकेमध्ये वगैरे काय असेल 1-2दा. तर ते म्हणाले आवडेल का तुला तोमिनोयसमध्ये काम करायला. म्हटलं प्रश्न माझ्या आवडण्याचा नाही आहे, मला आवडेलच पणशीकरांबरोबर काम केलं, पणशीकरांना आवडेल का मी त्यांच्याबरोबर काम केलेलं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर ते म्हणाले हा वासुदेव जोशी, हा ठाण्यात राहतो, हा आमच्याकडे गेली 22 वर्ष काम करतोय तोमिनोयसमध्ये, 22-25 वर्ष. त्याच्याकडे जा, एकदा वाचून दाखव त्याला, त्यांनी जर का तुझी परीक्षा घेतल्यावर ओके केलं तर तू पुढच्या प्रयोगाला काम कर. मग पाठांतर त्याकडे पटकन व्हायचं झालं आणि तिथे पणशीकरांची ओळख झाली. आणि तो म्हणतो ना की म्हणजे मी असं गमतीने म्हणतो की प्रभाकर पणशीकर महाराष्ट्र त्यांना उभा आडवा बाजूनी कुठले ज्या ज्या अँगलनी तुम्ही जाल त्या अँगलनी प्रभाकर पंत पणशीकरांचा महाराष्ट्र पाठ आहे. त्यामुळे आम्ही गमतीने म्हणायचो की पणशीकर एखादा नट ना उदबत्ती घेऊन शोधतात, दिवा लावून शोधतात, असं उदबत्ती घेऊन इथे कुठे मिळेल, इथे कुठे मिळेल, इथे कुठे मिळेल, कारण ती त्यांच्या व्यवसायाची गरज होती. अशा रीतीने माझा पणशीकरांशी परिचय झाला आणि तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला. पण त्या प्रवासाला सुरुवात करण्याच्या आधीची जी तू नावं सांगितलीस, पंडित राम मराठे असतील, भालचंद्र पेंढारकर असतील, विद्याधर गोखले असतील, तर तुझी व्यावसायिक सुरुवात खऱ्या अर्थानं पणशीकरांसोबत झाली. पण त्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी जे संस्कार लागतात, जी शिस्त लागते, ती कदाचित आधीच्याच या सूर्यांकडून वारसा मिळाला. हो नक्कीच. त्याच्याबद्दल आधीचे तुझे अनुभव म्हणजे सांगू का, विद्याधर गोखले म्हणजे ते मला मुलगाच मानायचे. आणि अण्णा एक असं व्यक्तिमत्व आहे, एक छोटीशी आठवण सांगतो. आम्ही लखनौ आणि कानपूरला गेलो होतो कार्यक्रमाला, प्रेयसी ते परमेश्वर आमचा कार्यक्रम. आणि अण्णांचं उर्दू, हिंदी, संस्कृत म्हणजे हा अभ्यासाचा विषय आहे. अभ्यास आणि प्रभुत्व. हा काय काय कुठून त्यांना काय 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 आठवायचं आणि काय ते बोलायचंय. आम्ही पुष्पक एक्सप्रेसने निघालो आणि कल्याणहून गाडी सुटली आणि मी आणि मधुवंती दांडेकर आमच्या वेगळ्या कोचमध्ये आमचा नंबर म्हणजे अरेंजमेंट होती. ते काहीतरी फर्स्ट क्लास एसी मध्ये होते आणि आम्ही सेकंड एसी मध्ये होतो. तर आम्ही सामान ठेवलं आणि मी मधुवंतीबाईंना म्हटलं की मी अण्णांना फक्त भेटून येतो की आम्ही इथे सेटल झालोय. तर मी बोगीमधनं त्यांच्या बोगीपर्यंत चाललो होतो आणि मला टीसीने पकडलं. तर ते म्हणाले तुम्हाला अलाउड नाही फर्स्ट क्लास एसीला यायला. म्हटलं माझं सेकंड एसीचं तिकीट आहे. म्हटलं सर कुठे चाललंय म्हटलं तुम्ही. म्हटलं इथे आमचे गुरु आहेत, म्हटलं त्यांना भेटायला चाललोय, म्हटलं ज्यांच्याबरोबर मी कार्यक्रमात चाललोय. नाही म्हटलं तुम्हाला अलाउड नाही, तुम्हाला फाईन भरायला लागला. अहो म्हटलं मी इथे बसतच नाहीये, मी त्यांना फक्त भेटून सांगायला चाललं की आम्ही इथे सेटल झालोय म्हणून.
तर ते टी.सी. शर्मा का वर्मा त्यांचं नाव होतं. अच्छा. ते म्हणाले, कौन है उधर, कौन है, बताओ नाम क्या है. म्हटलं विद्याधरजी गोखले. कोण आहे? म्हटलं भाऊ नाटककार आहे आणि खासदार होते म्हटलं. हम्म. तर ते त्यांना वाटलं मी खोटं बोलतोय, की हा काहीतरी आता इथून पळण्यासाठी किंवा काहीतरी हे करण्यासाठी मी पण येतो म्हणा. म्हटलं हा सर चला ना. तिथे गेलो तर विद्याधर गोखले बसले होते आणि शर्मा, ते कोण शर्मा का वर्मा ते बसले. तर एक पहिल्या 5 मिनिटात त्या दोघांची काय म्हणजे बोलचाल झाली मला काही कळलं नाही उर्दू आणि ह्याच्यावरनं. पण त्यानंतर तो टी.सी. म्हणाला, गोखले साहब मैं आता हूं, पूरी गाडी एक बार चेक करता हूं. तो कसारा किंवा इगतपुरीला आला असेल, त्याची ड्युटी भुसावळपर्यंत होती. तिथपर्यंत म्हणजे मी साक्षीदार आहे, गोखले अण्णा एकटे बोलत होते आणि हा एखाद्या विद्यार्थ्यासारखा समोर बसून ऐकत होता. वा. मग त्याच्यात त्यांनी उर्दू भाषा कशी, फारसीतले कुठले शब्द आले, शुद्ध हिंदी म्हणजे काय, अवधी ज्याला अवधी, भाषा हो. म्हणतो ही कशी आली, वेगवेगळ्या भाषांचं आदान प्रदान कसं झालं, म्हणजे कुठून कुठून गालिब काय म्हणजे मी तर ही कधी नावं पण ऐकली नव्हती. हा म्हणजे कधी आपण एवढं वाचनच नाही ना आपलं. आणि मी आपला शून्यात बघत होतो अण्णांकडे, माझ्या सगळं डोक्यावरून जात होतं ते जे काय उर्दू वगैरे बोलत होते. पण मी त्या टीसीकडे बघितलं, शांतपणे ऐकत होता. तर तो जाताना म्हणाला की मी खूप म्हणजे प्रचंड अशी व्यक्तिमत्व बघितली ज्यांची उर्दूवर कमांड आहे किंवा हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे, पण हे अलौकिक आहे म्हणाला. वा. म्हणजे मराठी. मी अण्णांना म्हटलं अण्णा हे सगळं कुठून कधी जमा केलं. ते म्हणत नाही रे, लहानपणापासून वाचन, वेगवेगळं ऐकणं ज्याला म्हणतो, म्हणजे कीर्तन किती ऐकली असतील याला तोडच नाही म्हणाले. उर्दू म्हणजे केवढे. त्यांनी मला आनंदाची गोष्ट माझ्यासाठी अशी आहे की आम्ही जेव्हा तिकडनं म्हणजे अण्णा गेले तिकडे आणि त्यांनी सगळी म्हणजे गालिबची शायरी किंवा शेरो सुखन वगैरे ही सगळी पुस्तकं त्यांनी आधी सांगितलं होती, ही सगळी पुस्तकं विघ्नेशला द्यायच्यात आणि ती पुस्तकं सगळी माझ्याकडे आहेत. मला त्यातलं काही कळलं नाही, मी आधी सांगतो, कारण काय उर्दू वगैरे आपण कुठे एवढा उर्दूचा अभ्यास करतो. मग मी अण्णांना नाटकातलं विचारायचो ना, मी अण्णा या नाटकात हे कसं तुम्हाला सुचलं, या नाटकात हे कसं सुचलं. तर त्यावेळेला गमतीने म्हणाले, तुला माहिती आहे का एकदा स्वरसम्राज्ञी नाटकामध्ये तरुण मुलांनी कोणाच्या प्रेमात पडावं आणि पडू नये याची मी कशी एक मेख मारून ठेवले. म्हटलं म्हणजे काय, अरे तुला नाटक माहिती नाही का. ते अण्णा असे रंगात आले की असं बोलायचं. अहो हो म्हटलं, नाटक माहिती आहे म्हटलं, सगळी गाणी पण माहिती आहेत म्हटलं. मग ऐकलं नाहीस का नाटक नीट. अण्णा ऐकलं नाटक नीट. काय ऐकलंस. आता काय ऐकलं हे सांगायची त्याकडे हे नाही ना अण्णा. अहो अण्णा आता नाटकच पाहिलं सगळं, आता काय वेगळं ऐकलं सांगू. ऐक म्हटलं. बरं, भल्या माणसा 10,00,000ची गोष्ट सांगतो विसरू नको, कधी नटीच्या प्रेमामध्ये पडू नको, धडपडू नको. वरवरचा तो मेकअप सुंदर लाडिक लाडिक ते न खरे, मधुर हासणे मधुर बोलणे कलावतीचे मुळी न खरे. नाटकात होऊनी भामिनी जरी ती वरिते धैर्य धरा, मनात म्हणते लक्ष्मी धरा रे तुझ्या सवे संसार भरा. वा. असं सगळं एक एक काय काय. मग गौरीशंकर मध्ये मी काय सांगितलंय, पंडित राजजगन्नाथ पाठ आहे का नाही तुला. अण्णा पाठ नाही हो, आता नाटकं सगळी वाचलेत पण पाठ आणि तुमच्या एवढं प्रभुत्व कुठे ना. हे गौर गुलाबी लावण्य, हे मुसमुस्त मादक तारुण्य. अण्णा सुरू झाले की अण्णा आता थांबा, हे झेपत नाही आम्हाला, असं आम्हाला सांगायला लागायचं. आणि त्यांना ते स्विच ऑन असतो ना, तो स्विच ऑन एकदा झाला की कधी मराठी, त्याच्यात लगेच त्यांना ते संस्कृत मधलं काहीतरी सुचायचं, त्याच्यात ते लगेच कधीतरी उर्दू वरती काहीतरी सुचायचं, आणि असे काय कुठून कुठून रेफरन्स द्यायचंय. तर त्यांची एक ना म्हणजे त्यांचं एक वाक्य माझ्या डोक्यात बसलंय, जसं संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचं एक वाक्य बसलंय की विघ्नेश, आपल्याकडे विद्या पुष्कळ असली पाहिजे. विद्या पुष्कळ असली ना की त्यातलं काय शोधायचं आणि काय टाकायचं हे त्या त्या दिवशी आपल्याला ठरवता येतं. पण तुमच्याकडे विद्या, मला एकच बंदिश माहिती आहे, मी सगळीकडे तीच म्हणणार. रामभाऊ मराठ्यांना एकेका रागातल्या 20-20 बंदीची तोंडपाठ, त्यांना वही घेतली, आज जरा ही बघू, गोविंदा जरा बघ, आता होतंय का आज आपलं, यातलं काही नाही, बसले की सुरू. तेच विद्याधर गोखलेंनी सांगितलं की पाठांतर उत्तम पाहिजे आणि भरपूर पाहिजे. म्हणजे तुझ्या हातात जर का माईक दिला तर 1 तास असं काही न करता सलग बोलता आलं पाहिजे. तर मी म्हटलं म्हणजे ह्याचा पण एक सराव असतो ना. तर त्यांनी सांगितलं, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची व्याख्यानं ऐकत जा. म्हणजे किती एका कलावंताला दुसऱ्या कलावंताबद्दल आदर असतो. तर तोपर्यंत मला हे नाव सुद्धा माहिती नव्हतं. मग ते म्हणाले, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची सगळी व्याख्यानं कुठे पुस्तक स्वरूपात असतील. पण त्यावेळी युट्यूब वगैरे काही नव्हतं ना, व्हॉट्सअप वगैरे 1993 साली वगैरे. मग कुठेतरी लायब्ररीत सुचवायचं की इथे जाऊन हे वाच, तिथे जाऊन ते वाच. म्हटलं म्हणजे त्यांची एखादी आठवण सांगा ना.
तर गोखल्यांनी एक आठवण सांगितली. एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना त्यांच्या मित्रमंडळींनी असं सांगितलं की एका मुलाने झाडावरचा आंबा दगड मारून पाडला, हा प्रसंग तुम्ही तुमच्या शब्दात सांगा. तर प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले, हेच किती सोपं आहे, एका मुलाने झाडावरचा आंबा दगड मारून पाडला, याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे. तर मित्र म्हणाले, नाही नाही, याला प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा टच पाहिजे, भाषेचं सौंदर्य तिथे पाहिजे. अच्छा असं आहे का, मग सांगतो म्हणाले. आंब्याची स्थिती, मुलाची मती, दगडाची गती यांची जेव्हा झाली युती, तेव्हाच झाली फलश्रुती. वा. आता हे सांग ना, हे भाषा सौंदर्य आणि उत्स्फूर्त. हा, मला पुढच्या सोमवारी कोणतरी हे विचारणार आहे, आता गेले पुढच्या 8 दिवस मी पाठ करतो मग सांगतो, असं काही नाही. तसे आमचे विद्यार्थी उत्स्फूर्त म्हणजे काय, म्हणजे हे सांगण्याचा विषय नाही, अनुभव मी सांगू शकतो. मला परवा असा अनुभव, अनुभूती असते ना. विद्याधर गोखल्यांचं व्याख्यान म्हणजे अनुभूती, ते तुम्हीच ऐकायचं, तुम्हाला जेवढं मिळेल, म्हणजे तुमचा ऐक्यू किती आहे याच्यावरती, असे गोखले आणणं. आणि कुठून कुठून, आता आपण शिवलीलामृतातला तो 14वा का 16वा अध्याय काहीतरी आहे, तो आपण अनेक वेळा वाचला असेल, ते एवढंसं छोटं पुस्तक, पण त्याच्यात अण्णांना 3.5 तासाचं नाटक दिसलं, जय जय गौरी शंकर नाटक. त्याच्यात त्यांना नारद दिसला, त्याच्यात त्यांना शंकर दिसला, त्याच्यात तो नंदी आणि हे सगळं दिसलं, त्याच्यात संगीत दिसलं त्यांना. म्हणजे ही सगळी इतकी मोठी माणसं होती. आता उल्लेख झाला भालचंद्र पेंढारकरांचा. मला असं वाटतं की 1960 नंतर जर का संगीत रंगभूमीवर वेगवेगळे काय म्हणूया आपण प्रयोग, म्हणजे ट्रिक्सिन्स, हत्ती येणं स्टेजवर, शाबाज बिरबल शाबाज नाटकामध्ये, किंवा असे जर का, हे पेंढारकरांचं योगदान खूप आहे. पंडित राज जगन्नाथ सारखं नाटक, त्या काळी 1000 प्रयोग. गोखले अण्णांची ही 2 नाटकं, सुवर्णतुला आणि पंडित राज जगन्नाथ, लागोपाठच्या दिवशी आलेले आहेत. किती मोठे नाटककार, किंवा भालचंद्र पेंढारकर किती मोठे निर्माते. तर अशी खूप ही सगळी सूर्यमंडळी माझ्या आयुष्यात आली. त्यामुळे मी कुठेतरी काय म्हणतो आपण, इकडे तिकडे लुडबुड करू शकतो आणि मग पण शिकरा ऑफकोर्स. हो. तर तुझं आता एक मूळ मुद्दा सांगितलास की आपल्याकडे विद्येचं भांडार हवं. हो. आणि ते असेल तर उत्स्फूर्तपणे गोष्टी सुचतात. तर त्या उत्स्फूर्त म्हणजे ह्या उत्स्फूर्तता आणि विद्येचं भांडार ह्याच दुव्याला धरून मी एका सूर्यावरून दुसऱ्या सूर्यावरती जातो. तर म्हणजे तू विद्याधर गोखलेंचं उदाहरण सांगितलंस, तिथून आता आपण जाऊया पंडित गोविंदराव पटवर्धनांकडे. आदित्यनंच गोविंद गुणगौरव ज्यावेळेला आमच्या समोर सादर केला, तेव्हा त्यानं सांगितलेलं होतं की जसं तू म्हणालास की आजच्या प्रयोगात नक्की काय वाजवायचंय, की प्रत्येक कंपनीचं एडिट वेगळं असायचं, प्रत्येक कंपनीचे संहितेचं एडिट वेगळं असायचं. म्हणजे काळ जसा बदलला तसा 5 अंकी प्रयोग करणं शक्य नव्हतं, मग ते 3 अंकावरती आलं. मग तो प्रयोग कसा बसवायचा, त्याच्यामध्ये कशी काटछाट करायची, हे प्रत्येक कंपनी वेगळ्यानं ठरवायची. प्रत्येक नटाची गाण्याची स्केल वेगळी असायची, पट्टी वेगळी असायची. पण ते नाटकाच्या सुरुवातीला एकदा बुवांना सांगितलं, म्हणजे ढोबळमानानं जरी सांगितलं तरी बरोबर कुणाचा सूर कुठला आहे, कुठला प्रवेश किती कमी झालाय, कोणाचे संवाद किती कमी झालेत, हे कधीही त्यांना स्क्रिप्ट घेऊन बसायची गरज नाही, कधीच नाही. म्हणजे मी असे अनेक प्रयोग आहेत की गोविंदराव ऑर्गनच्या साथीला आहेत, या बाजूला व्हायोलिन वादक मधु बर्वे आणि इकडे तबला वादक भोजराज साळवी, आणि साळवी काका आणि गोविंद काकांच्या मध्ये मी असा 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 बसतो ना आपण. असे कितीतरी प्रयोग मी पाहिलेले आहेत. पण मी एकदाही गोविंदरावांना पुस्तक घेऊन बघितलं की आता कुठलं गाणं आहे, स्वयंवर मधलं नाथा माझा दादा दादा ते आले ना, आता अरे बापरे वाक्य आलं, असं कधी नाही. ज्या नाटकाला साथ करायला गोविंद काका बसतील ते नाटक त्यांना मुखोद्गत. काय बदल आहे की बाबा आज 3ऱ्या प्रवेशातली ही 2 गाणी नाही आहेत, ते एकदा सांगितलं की ते फिक्स झालं इथे. म्हणजे आता बापरे हा विसरलो रे, त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी चुकून सोडलं, असं कधीही नाही. कारण मला असं वाटतं ना, म्हणजे चित्त एकाग्र म्हणतो ना, म्हणजे भालचंद्र पेंढारकरांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर याला मी एकदा विचारलं होतं की गोविंदरावांचं सगळं का वाचतं, गायकाच्या गळ्यातनं निघालेलं ते सगळं त्यांच्या हातातनं का निघतं. त्याने इतकं सोपं उत्तर दिलं, कारण विघ्नेश गोविंदराव सगळं ऐकतात. वा. बऱ्याच वेळा पेटी वाजवणारा माणूस, हा आता कळलं सप्त सूर झंकार, तो पुढचं झंकार इथं बोले गिरिजाची ऐकत नाही, पण गायकाने काहीतरी वेगळी जागा घेतलेली असते, तो त्याच्या हातात जे बसले तेच वाजवतो. म्हणजे मी दुसरे बाकीचे सगळे छान वाजवतात, पण आपल्या हातात जे बसले तेच आपण वाजवून मोकळं. गोविंदराव तसं करायचे नाहीत. नाटकात जेव्हा प्रयोग असेल तेव्हा त्यांचं जे काय तालमीत बसलं असेल ते, पण आता रामभाऊ मराठे बसंत के बाहेर जे नाटकात गातील ते काय बैठकीत गाणार नाही. किंवा हरिमेरो जीवन प्राणाधारे गाणं नाटकात ते 6, 6.5, 7 मिनिटात, कारण नाटकाची गरज तेवढीच आहे. पण ब्राह्मण सभेत जर का गिरगावात कार्यक्रम असेल ते रामभाऊ मराठे आहेत,
अहो राक्षस आहेत, सुचतील ते राग डोक्यात आले की लगेच तिकडे आणि ऑन दी स्पॉट. मग त्यावेळी गोविंदराव कसं सगळं वाजवायचंय? नाटकातलं बसलेलं गाणं वेगळं आणि बैठकीतलं वेगळं, कारण ते सगळं ऐकायचंय. आणि त्याने दिलेला मला असं मंत्र होता की वाजवायची घाई करू नकोस, आधी ऐकायची सवय लाव. बऱ्याच वेळा आपण सुद्धा गप्पा मारताना गप्पा रंगतात किंवा आपण सगळं ऐकत नाही. आता समजा तू काहीतरी चांगलं सांगत असेल ना, मी सगळं नाही ऐकत, अच्छा हो का, मग कुठेतरी काहीतरी इकडे तिकडे लक्ष विचलित होतं. ते लक्ष विचलित न होऊ देणं ही गोविंदरावांची खासियत होती. ते सगळं ऐकायचंय आणि किती वेगवेगळं. कुमारांबरोबर वेगळी साथ, वसंतरावांबरोबर बसले तर वेगळी साथ. डॉक्टर विद्याधर ओक त्यांनी मला सांगितलं होतं की वसंतराव देशपांडेंनी जाहीर सांगितलं होतं, भारतातले सगळे पेटीवाले छान पेटी वाजवतात, पण माझ्याबरोबर अचूक साथ फक्त आमचा गोविंदा करतो. मी आता तेच म्हणणार होतो की साथ करणं म्हणजे काय, ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोविंदराव असतील. आणि टेम्परामेंट सांगू का, आपण म्हणतो ना की आपण सर्वस्व देतो. आमची धनश्री लेले नेहमी म्हणते की सर्वस्व, याच्यात सुद्धा गंमत आहे. काही जण सर्व देतात पण स्व देत नाहीत. गोविंदराव स्व सुद्धा द्यायचंय. मी नाहीच आहे, मी तुझा शिष्य आहे. आत्ता तू जे काही गाशील ते मॅक्झिमम लेवलला 80, 90, 99% वाजवायचा मी प्रयत्न करणार. एकदा मी त्यांना असं विचारलं, कधी असं झालंय का हो काका की एखादी जागा नाही समजली आपल्याला? असं होऊ शकतं ना, कॉन्सन्ट्रेशन कधीतरी एखाद दोन. तर ते म्हणाले ते झालंय, ते फक्त मलाच समजलंय, ते लोकांपर्यंत कधी पोहोचलं नाही. म्हणजे एखादा स्वर जर का त्यांनी जी तान मारली असेल त्यातला एखादा स्वर कमी जास्त झाला असेल, तो फक्त मलाच समजलाय, लोकांपर्यंत तो कधी पोहोचला नाही. वा. आणि आभास निर्माण करणं. छोटा गंधर्वांची तान वेगळी, ती त्यांची त्यांच्यासारखीच वाजायची. वसंतरावांची तान ती त्यांच्यासारखीच वाजायची. भालचंद्र पेंढारकर सुटं गाणं ते त्यांचं त्यांच्यासारखंच वाजायचं. म्हणजे हे स्वतःला विसरायचं. आपण परकाया प्रवेश म्हणतो, म्हणजे गोविंदराव परकाया प्रवेशच करत होते ना. मी तुझ्यात आलोय रे, तुझ्या गळ्यातनं निघेल ते माझ्या हातातनं निघालं पाहिजे, मी नाहीच आहे ना आता येते. हे जे असतं स्व पण देणं, हे फार समर्पण. समर्पण. समर्पण समर्पण म्हणजे डेडिकेशन. डेडिकेशन. आणि हे डेडिकेशन त्या पिढीच्या नटांमध्ये काहीतरी वेगळ्याच हो लेवलचं हो होतं. हो. आणि मी सांगू का, म्हणजे त्यांनी कलेसाठी कला केली. म्हणजे आता गोविंद काकांचा उल्लेख निघालाय म्हणून आज पाकिटात किती पैसे आहेत येणार आहेत म्हणजे याच्यावर त्यांचं वादन नव्हतं. त्यांचं वादन 100 रुपयाचं असायचं. तुम्ही किती भरा तो तुमचा प्रश्न आहे. पण हाही अनुभव आदित्यनं सांगितला हा होता की म्हणजे जेव्हा गोविंदराव गेल्यानंतर पैशांवर कधी गोविंदरावांचं वादन म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल. कोणी जर का मला असं सांगितलं ना की गोविंदरावांनी मला नाईट विचारले आणि मग तू खोटं बोलतोयस, हे मी जाहीर सांगू शकतो. ही वेगळी माणसं होती. एक सांगतो रामभाऊ मराठेंचा किस्सा, म्हणजे दिल्लीतला किस्सा. हा तो पण तुला दिल्लीच्या सांगतो. आणि अजून एक घाटकोपरला एक संस्था आहे, म्हणजे ही गोष्ट तुला सांगतोय. 1965 किंवा 70, माझा जन्म पण नव्हता, पण तिथले दांडेकर की घाणेकर नावाचे गृहस्थ मला भांडूपला भेटले आमच्या एका कार्यक्रमाला. वय वर्ष त्यांचं त्यावेळी 96 होतं. आता एक 3 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि त्यांनी मी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांची एक आठवण सांगितली आणि मग आम्ही ते धुंद मधुमती रात्र हे गाणं घेतलं. तर ते मला भेटायला आले, म्हणाले ही आठवण तुला कोणी सांगितली? म्हटलं नाही, असं ऐकून वाचून किंवा माझे गुरु संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी काही आठवणी सांगितल्या. तर ते म्हणाले तुला रामची एक आठवण सांगतो. म्हणजे राम म्हणजे त्यांच्या देखील मैत्री होती अशी, म्हणजे मी आपण म्हणू शकत नाही. म्हटलं हा सांगा ना. तर तिथल्या गणेशोत्सवामध्ये रामभाऊंच्या तारखा पूर्ण गेलेल्या होत्या. म्हणजे 11च्या 11 दिवस रामभाऊ जवळजवळ त्या 10-11 दिवसामध्ये रामभाऊ 20-22 कार्यक्रम करायचे. आणि ते नेहमी म्हणायचे की माझ्या सोयीची वेळ किंवा माझ्या वेळेची सोय बघा, मी गायला बसायला तयार आहे. तर त्याने आठवण सांगितले, ते जे मंडळ होतं त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते रामभाऊ मराठ्यांना त्यांचं जे काय मानधन असेल त्या काळातलं ते देऊ शकतील. तर ते म्हणाले की रामभाऊ अशी अशी आमची अडचण आहे. तर ते म्हणाले हरकत नाही, मी येईन गायला, पण गणपतीत शक्य नाही, कारण सगळे दिवस माझे आता बुक झालेले आहेत कार्यक्रम सगळे. तर ते म्हणाले तुमचं मानधन काय? तर ते म्हणाले तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे द्या, मी रात्री 9:30ला गायला बसेन, सकाळी 6ला उठेन. आपण नुसते सुद्धा बसू शकत नाही, गाणं ही फार दूरची गोष्ट आहे. 9:30 ते 6 असं नुसतं बसायला सांगितलं तरी बसता येणार नाही आपल्याला. रामभाऊ गायचे इतका वेळ. आणि गाणं बिणं झाल्यावर त्याने बिदागीचा विषय काढला, किती द्यायची? त्याच्यामुळे म्हणाले तुम्हाला जेवढी द्यायची काय असेल तेवढी द्या. तर त्यांनी 101 रुपये दिले. म्हणजे त्या मंडळाकडे पैसे नव्हते तरी त्या काळी रामभाऊनी काय केलं,
₹50 SV पटवर्धन, ₹50 गोविंदराव पटवर्धन, ₹1 असं चला, चला मैफिल झाली, घरी चला. आज एखादा कलावंत असं, कुठलाही कलावंत म्हणजे असं नाही करणार. साथीदारांचं काही त्यांनी कमी नाही केलं. तर ते सांगू शकले, गोविंदा आज आपल्याला एवढेच पैसे मिळाले, आज मी तुला एवढेच देतो, आज मग तू एवढेच घ्या, आज टॅक्सीचा खर्च ठीक आहे, त्याकडे ₹1-2 टॅक्सी असेल. तर अशी ही सगळी मंडळी ना, यांनी ना कलेसाठी कला केली. मला नेहमी वाटतं की विद्याधर गोखल्यांचं वाक्य आहे मंदार मलामध्ये, की म्हणजे त्याच्या आधी खूप ते मंदारच्या तोंडी वाक्य, पण नाहीतर कलेचं कलेवर व्हायला वेळ लागणार नाही, असं गोखले अण्णांचं वाक्य आहे. तर ही सगळी त्याच्यासाठी जगली ना, नाटकासाठी जगली, पेटी वाजवण्यासाठी जगली, गाण्यासाठी जगली. म्हणजे त्यांनी आज मिळणारे रुपये पैसे याचा आणि त्यांच्या कलेच्या सादरीकरणाचा आणि त्यांच्या आनंदाचा त्यांचा काही संबंध नव्हता. मला पेटी वाजवून आनंद मिळतो, मला स्टेजवर उभं राहून अभिनय करून आनंद मिळतो. मनी इज काय म्हणूया वॉज त्यांच्यासाठी बाय प्रॉडक्ट. आता बाय प्रॉडक्ट नसतं आपल्याकडे असं. तर फर्स्ट प्रोडक्ट असतात हे. हा एक्झॅक्ट. तसाच त्यांचा दिल्लीचाही दौऱ्याचा हा, किस्सा होता. दिल्लीला काय झालं, रामभाऊ मराठ्यांना ताप आला होता आणि जय जय गौरीशंकर असा ललित कलादर्श म्हणजे त्या संस्थेचा दौरा, आणि सगळी मंडळी आधी मेकअपला वगैरे गेले. रामभाऊ एक 15 मिनिटं उशिरा म्हणून आपण एक येतोच म्हणाले. नांदीला ते असायचेच म्हणजे. तर विद्याधर गोखल्यांच्या लक्षात आलं, आपण सहज बोलबोलता असा स्पर्श होता ना, तर 2 ताप होता रामभाऊ मराठ्यांच्या अंगात. आणि गोखल्यांना म्हणाले, रामभाऊ आपण आजचा प्रयोग रद्द करूया, तुम्हाला ताप आहे. तर ते म्हणाले, बोलू नका म्हणाले. 2000 किलोमीटरचा प्रवास करून आपण दिल्लीत कशाला आलोय, तर प्रयोग कॅन्सल करायला? तो मुंबईतच करता आला असता. इथली मंडळी, या मंडळींना संगीत नाटक बघायला मिळत नाही. मुद्दामून आपल्या ललित कलादर्श, माझं नाव वापरलंय, तुम्ही आहात इथे, पेंढारकर अण्णा आहेत, प्रसाद सावकार आहेत, तर ह्या सगळ्यांना बघायला ही मंडळी गर्दी करून आलेले. तुम्ही काही बोलू नका. ते बाथरूममध्ये गेले. दिल्लीला इतकी थंडी होती की आपण जेवण झाल्यावर हात धुवायला सुद्धा माणसं नको म्हणायचे, अरे हात चला झालं. त्या थंडीत रामभाऊ मराठ्यांनी ती गार पाण्याची बंदी अशी डोक्यावरून घेतली. ते म्हणजे नाट्यगृहात ते सोकळ त्या काळचं असेल तिथे आले, मेकअप केला, सणसणीत प्रयोग केला. कुठेही मला ताप आहे म्हणून 2 ताना कमी मारतो वगैरे असलं काहीही नाही. तर ही जी कमिटमेंट आहे ना, ती फार महत्वाची आहे. आपण ताप आला तर जरा बघूया, आजचं शूटिंग जरा उद्या करता येतं का बघू, असं करू शकतो आपण. पण ती मंडळी तशी नव्हती. म्हणजे त्यांनी फक्त कलेसाठी, कला म्हणतो ना, आज मी इथे कशासाठी दिल्ली जाणार, मी चालू शकतोय, मी गाऊ शकतोय, मग प्रयोग रद्द नाही करायचा. आता मी हलूच शकत नाही जागचा, तर गोष्ट वेगळी. पण अशी सगळी मंडळी होती. प्रभाकर पणशीकरांच्या पायाला, अंगठ्याला जालन्याला प्रयोग होता, तर ते काहीतरी चालताना त्यांना लागलं आणि त्यांना इतकं हेवी डायबिटीस होतं आणि ते लक्षातच नाही आलं. तर ते आपल्या आले प्रयोगाला. मी म्हटलं, बाबा काय झालं तुमच्या पायाला लागलं आहे? तर अशोक परांजपेच्या रोलमध्ये किंवा त्या दाजी शास्त्रीच्या ह्याच्यामध्ये म्हणजे दिवाकर दातारच्या भूमिकेत त्यांना ते शूज वगैरे घालायला लागायचे ना, तर ते घालणं पण त्यांना अशक्य होतं. की तो अंगठा सगळा रक्ताने माखलेला आहे तुमचा आणि ते असं झपकन जायचं, ते चालणं हे सुद्धा जिकिरीचं होतं. तर ते म्हणाले, काय नाही म्हणाले, आपण जेव्हा विंगेत असतो तोपर्यंत त्या दुःखाकडे लक्ष द्यायचं. विंगेतनं पहिलं पाऊल मंचावर गेलं की त्या भूमिकेची जी सुखदुःख आहेत त्याच्याशी एकरूप व्हायचं, मग त्यावेळी इकडे लक्ष द्यायचं नाही म्हणत. म्हणजे हे विसरणं, कसा मेंटल मेकअप एखादी माणसं पुन्हा करतात. एकदा परकाया प्रवेश. हा, की तिथे गेल्यावर माझा अंगठा नाही दुखत. जसं ते त्यांची बायपास सर्जरी झाली आणि इथे उशाळा मृत्यूमध्ये ती जी शपथ घेतात, 2 लाख पाऊस वगैरे असं ते सगळा लाल बुंद झालेला असतो. तो विंगेमध्ये आम्ही बघितलं, विंगेत काही डॉक्टर्स होते म्हणजे 1-2. ते म्हणाले, पणशीकर मला भीती वाटली, तुम्ही तो जो सगळा स्वर लावला असं ते बोलायचं वगैरे, ते ह्या जोपर्यंत संभाजीला हे करत नाही तोपर्यंत येणार नाही वगैरे. ते म्हणाले, नाही, तो औरंगजेबाला त्रास होतोय. मी शांतच म्हणाले, आधी तो जो काही त्रास होतोय सगळा तो औरंगजेबाला होतोय, मला काही त्रास होत नाही म्हणाले. माझं लक्ष असतात किती बुकिंग झालं असेल, प्रयोग तोट्यात आहे का फायद्यात आहे, मग नाईटची पाकिट आज भरायला लागणार काय, हे सगळं माझं प्रभाकर पणशीकर निर्मात्याच्या डोक्यात हे सगळं चालू असतं. मी प्रयोगात परफॉर्म करत असताना बॅक ऑफ द माइंड हे चालूच असायचं. तरी पण अतिशयोक्ती वाटेल, अतिशयोक्ती वाटेल. परफॉर्मन्स वरती परिणाम. जसं मी सांगू का, म्हणजे रसिको, पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी आदर ठेवून मी एक वाक्य सांगतोय, कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझी काय आपल्या कोणाचीच भीमसेन जोशींच्या दारू पिण्यावर कमेंट करणं ही लायकी नाही, पण तरीही सांगतो. भीमसेनजी म्हणायचे की मला गाण्यासाठी गळा आहे किंवा पोट भरण्यासाठी एक पोट आहे आणि दारू पिण्यासाठी मला एक वेगळं शरीर आहे.
त्या दारूचा आणि गाण्याचा काहीही संबंध संबंध नाही. नाही. मी बसलो की मी गाणं म्हणतो. म्हणजे परक आहे प्रवेश जसं आता म्हणालो किंवा हे काय फुलेस्ट एक्सटेंट म्हणतो ना आपण, एखादा माणूस त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. पुलंनी फार छान वाक्य सांगितले बालगंधर्वांच्या बाबतीत, की बालगंधर्व जेव्हा सुजन कसा मन चोरी गातात, किंवा मम सुखाची ठेव देवा गातात, किंवा नरवर कृष्णा समान गातात, किंवा नाथा माझा मोहिखाला गातात, किंवा ते जेव्हा अवघाची संसार सुखाचं करून गातात, जेव्हा जर का आपण आगाऊपणा करून एखाद्या डॉक्टरला सोडलं मंचावर आणि जर का ते इंजेक्शनची सुई अशी टोचली आणि 2 थेंब जर का रक्त काढलं गंधर्वांच्या शरीरातनं, तर तो रक्ताचा थेंब सुद्धा ना अवघाची संसार सुखाचा करेनं गातच असेल. वा. म्हणजे हे किती असणं की मी आत्ता कशासाठी आलोय, म्हणून तर मुलगी गेल्यावर सुद्धा तो माणूस नाटकाचा प्रयोग करू शकला. आपण 13 दिवस दुःख कुरवाळत बसलो असतो, म्हणजे जे काय असेल ते. पण ते मंचावर आले की ते मंचाच्या बाहेर गेले की ते असं, अशी ही सगळी मंडळी होती. पण तरी सुद्धा म्हणजे एवढं सगळं समर्पण असताना सुद्धा हे समर्पण टिकून राहावं आणि आपल्या समर्पणासोबत जी आपल्यासोबत काम करणारी मंडळी आहेत त्यांचाही चरितार्थ टिकून राहावा, यासाठी जे व्यवहारज्ञान लागायचं, व्यवहार भान लागायचं, तेही प्रभाकर पंत उत्तमरित्या प्रचंड होतं. तुला एक छोटीशी आठवण सांगतो. कट्यार काळजात घुसले नाटकाच्या तालमी सुरू झाल्या आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांनी म्हणजे त्या आधी भूमिकेसाठी जी भूमिका डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी केली, त्या भूमिकेसाठी आधी संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांचा विचार झाला. तर त्यावेळेला मी 7 नाटकाने माझ्या मैफिलीत इतका व्यस्त आहे की ते म्हणजे तालमीलाच मी येऊ शकणार नाही, इथपर्यंत झालं. मग छोटा गंधर्वांना विचारलं, मग भीमसेन जोशींना विचारलं, अशा अनेकांचा हे झाला. आणि मग करत 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 ते स्क्रिप्ट डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याकडे गेलं. तर पणशीकर गेले पुण्याला, त्याने हे दिलं की असं असं नाटक आहे. तर वसंतराव कोणी लिहिलं आहे, ते म्हणाले पुरुषोत्तम दारव्हेकर, त्यांना काय कळतंय संगीत नाटकातलं. म्हणजे सुरुवातच अशी. तर पणशीकर म्हणत, अहो ते असू दे, तुम्ही आधी नाटक वाचा, आवडलं तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. ते म्हणाले स्क्रिप्ट ठेवून जा, आवडलं तर उद्या येईन, नाही तर तुमचं तुम्ही बॅड घेऊन जा. पण दुसऱ्या दिवशी वसंतराव आले, ते नाटकातच शिरलेले होते. पण अशी सगळी वेगवेगळी पात्र योजना चालू असताना बालगंधर्वांच्या जमान्यापासून ज्यांनी रंगभूमीवर वावर ठेवला होता ते भार्गवराव आचरेकर. त्यांची ज्या नाटकात जी म्हणजे पंडितजींची भूमिका आहे, इकडे डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि ते पंडित भानुशंकर ही भूमिका. तर दारव्हेकर सातत्याने नाराज होते. ते पणशीकरांना म्हणायचं मी यांना बदलाव, ते स्त्रैण चालतात, ते स्त्रैण बोलतात. कारण आयुष्यभर त्यांनी तसंच काम केलं ना, सातत्याने साडी नेसूनच भूमिका, तसंच गाणं, त्यामुळे हातवारे पण तसेच त्यांचे व्हायचे. पणशीकर म्हणाले काय आहे, म्हणाले बघा तुम्ही आता बघा ते कसे चालतात, ते बायकी चालतात म्हणाले. पंडित भानुशंकर ही व्यक्तिरेखा आहे. तर पणशीकरांचं बघ म्हणजे निर्माता म्हणून सुद्धा आणि एक कलावंत दुसऱ्या कलावंताचा काय विचार करतो. त्यावेळेला दारव्हेकर मास्तर तुम्ही थांबा म्हणाले. त्यांनी आमचे जे रंगपटातले असायचे ना त्यांच्याबरोबर मला वाटतं हिरा का कोणतरी त्यांचे, त्यावेळेला माझा तोमिनोज मधला राधेश्याम महाराजांचा सगळा तो ड्रेस जो आहे तो सगळा घेऊन ये. काय करताय तुम्ही थांबा म्हणाले. ड्रेस आणला, भार्गवराव मामांना ती सगळी भगवी कफनी आणि हे सगळं घातलं. त्यामुळे काय झालं, ते जेव्हा चालायचे तेव्हा त्यातलं जे स्त्रैणपण होतं ते दिसेनासं झालं. आणि म्हणाले आपले पंडित भानुशंकर असे दिसते. त्यानंतर 15 वर्ष भार्गवराव आचरेकरांनी नाटकात काम केलं आणि एक गाणं दिन गेले भजना विण सारे आणि उदारे दानी दिन तना हा जो ताराणा, याच्यात ते अख्खं ते विश्व ब्रह्ममंडळ व्यापून टाकायचंय. पण हे जर का पणशीकरांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही दारव्हेकर तुम्हाला वाटतं नाही, अमुक नको ना, तुम्ही तमुक तमुक याला घ्या, चला नाटकाच्या तालमी सुरू करा निर्माता म्हणून, तर ते त्यांच्या ठिकाणी बरोबरच असते ना की ओके हा कलावंत माझ्या दिग्दर्शकाला पसंत नाहीये, दिग्दर्शकाला अधिकार आहे, निर्माता म्हणून मी त्याला त्याची नाईट विचारू शकतो, काय ती जी काय असेल त्या काळची 100-150 रुपये वगैरे, त्याने विषय वेगळा केला असा. पण त्यांनी हे भान ठेवलं, निर्माता म्हणून नाही तर एक माणूस म्हणून आणि एक कलावंत म्हणून. या कलावंताचं आयुष्य 15 वर्षांनी कसं वाढेल, पहिली संधी ज्याला म्हणतो ना ती कितीतरी जणांना पणशीकरांनी दिलेली आहे. चंदू पारखे हे नाव कदाचित आजच्या पिढीला माहिती नसेल, पण दूरदर्शनवर एक सिरियल लागायची, मला वाटतं आमचे विनय आपटे, चाळ नावाची वाचाळ, बरोबर ना, ती सर. हा, तर ते एक साधं त्यांचं चाव्या कुणाकडं अशी त्यांची ती एक लबोल. चंदू पारखेंना पहिला ज्याला आपण आजच्या भाषेत ब्रेक म्हणतो तो प्रभाकर पणशीकरांनी दिलेला आहे. नंतर एक गोव्यातले गिरिराज घुमटकर म्हणून आहेत, म्हणजे ते डबिंगचे आज तुझ्या क्षेत्रातले ते, तर त्यांना गोव्यातनं प्रभाकर पणशीकरांनी पहिल्यांदा आणले. अशी खूप, गणेश सोळंकी
आपले निर्माते शशांक सोळंकी यांचे वडील रमेश भाटकर. रमेश भाटकर, म्हणजे अशी अनेक म्हणजे ज्यांच्याविषयी मला खूप आदर आहे ते डॉक्टर श्रीराम लागू यांना सुद्धा पहिलं व्यावसायिक असं मी म्हणतोय काम, म्हणजे माझं जर का हे चुकत नसेल तर इथे उशाळला मृत्यू या नाटकामध्ये संभाजीची भूमिका पणशीकरांनी देऊ केली होती. म्हणजे अर्थात डॉक्टर लागू मोठे होतेच, म्हणजे त्यांच्या अभिनय क्षमतेबद्दल हे नाही, पण एखादी संधी मिळणं महत्वाचं असतं ना. आणि त्याच्यानंतर नटसम्राट आलं डॉक्टर लागू, आणि मग काय सगळे रेस्ट इज हिस्ट्री. पण बऱ्याच बरोबर आहे, म्हणजे जणांना संधी मिळाल्यानंतर सिद्ध करणं हा हे ज्याचं त्याचं काम. पण ती संधी मिळण्यासाठी सुद्धा कित्येक लोक चातकासारखी वाट बघत असतात. आता रमेश भाटकरांचं जर उदाहरण घेतलं तर एक निर्माता म्हणून ही केवढी मोठी रिस्क. हो, मग काशीनाथ घाणेकरांच्या नंतर डायरेक्ट मी रमेश भाटकरांना, आणि त्यावेळेस ते यंग एज आणि तो एक पोरगेल असा मुलगा त्याला हे करणं, म्हणजे आपण म्हणतो की ज्यांच्यामुळे आणि काशीनाथ घाणेकर म्हणजे आणि ही प्रथा आणि लाल्याच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर, हा प्रघात ज्यांच्यामुळे पडला, ती भूमिका ज्यांनी अजरामर केली, त्याच्यानंतर रमेश भाटकर त्यावेळेला नवोदित होते, त्यावेळेला नवखे होते, त्याच्यानंतर त्यांनी सिद्ध केलं. पण अशा त्यावेळच्या नवख्या नटाला ही एवढी भूमिका देऊ करणं, त्याच्यावरती विश्वास ठेवणं, ही पण केवढी मोठी रिस्क होती व्यावसायिक म्हणून. पणशीकर नेहमी म्हणजे आमच्या तालमी घ्यायचे ना कधी बसमध्ये वगैरे, किंवा काय म्हणतो आपण लॉजवर थांबलो की पणशीकरांची तालीम घेणं ही एक बघण्यासारखी गोष्ट असायची. म्हणजे तुम्ही कोणीच रसिको पाहिलं नसेल त्यांना त्या म्हणजे गेटअपमध्ये. त्यांची लुंगी पांढऱ्या रंगाचा, तर आपण म्हणतो ना मलमलचा एक जब्बा, नाही जब्बा नाहीच, ते कोपरी का काय म्हणतो ना आपण, असं ते बंडी. नंतर त्या एकदा लेन्स काढल्या त्यांनी की तो जाड भिंगाचा त्यांचा चष्मा, आणि म्हणजे टक्कल किंवा नाटकात ते वेगळं वापरायचंय. आणि प्रत्येक भूमिकेत आलं, मग अश्रुंडी झाली, फुलेचा दौरा असेल तर आज कोण विघ्नेश तुझं श्यामचं काम काल जरा चुकलं, बस लगेच समोर काय तालीम. मग कधी कधी असं व्हायचं की पहिले 2 प्रयोग मी श्यामची भूमिका करायचो, नंतरचे 2 प्रयोग मी तात्या आरोळे करायचो. असंच असायचं पणशीकरांकडे की त्या गावात जातील तिथले कलावंत पणशीकरांनी घेतलेले आहेत. आणि मला नेहमी असं सांगावंसं वाटतं की काही जणांनी पणशीकरांवर अशी सोकळ टीका केलेली आहे की पणशीकरांना कोणीही चालतं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, व्हेन इट कम्स टू बिझनेस ना, त्यावेळी त्या दिवशी नाटकाचा प्रयोग होणं फार महत्वाचं असतं. आणि अशा वेळी एवढी टीम, बरं पणशीकरांची सगळी नाटकं मोठी आहेत, तोमिनवीज असेल, अश्रुंडी झाली फुले असेल, इथे उशाळा मृत्यू असेल, ही काय 3 आणि 4 पात्रांची नाटकं. आपण त्याला संच म्हणूच नाही, आपण लवाजमा. आणि मला असं वाटतं प्रभाकर पणशीकर हे पहिले निर्माते असावेत की ज्यांच्याकडे 2 बस आणि ट्रक मध्ये अख्खं सेटिंग हे ट्रकनी यायचं, आणि रंगमंच हे सगळ्यात मोठं योगदान प्रत्येक ठिकाणी नेऊन इन्स्टॉल करता येईल. मला असं वाटतं, म्हणजे अभ्यास चुकत नसेल तर जगातला पहिला पोर्टेबल की एका गावातनं दुसऱ्या गावात नेऊ शकतो असा फिरता रंगमंच किंवा सरकता रंगमंच, तो हे प्रभाकर पणशीकरांचं योगदान आहे. आणि ते त्यांनी चोरबाजारातनं, म्हणजे आपण सहसा बाजारात जात नाही, पण ते आणि त्यांचे मित्र राजाराम चव्हाण जे रांगणेकरांकडे होते, म्हणजे नाट्यनिकेतन पासून, आणि तेव्हा ते तोमिनवीज नाटक असं 2 भागांमध्ये व्हायचं. म्हणजे हे मला पणशीकरांनी ड्रॉइंग काढून दाखवलंय कसं व्हायचं, की कोर्टाचे सीन सगळे असे या भागात, आणि मग जे दुसरे प्रवेश असायचे तो पडदा वर खाली व्हायचा. पण फ्लॅशबॅक तंत्र ज्याला म्हणतो नाटकात, ते जेव्हा तो रंगमंच फिरायचा पूर्णपणे, तेव्हा जी टाळी यायची, आणि अशा असंख्य टाळ्या मी अनुभवलेल्या आहेत प्रभाकर पणशीकरांमुळे. आणि मला वाटतं फेब्रुवारी 1965 मध्ये त्यांनी तो पहिला प्रयोग याला केला होता कोल्हापूरला. आणि ते जेव्हा सांगायला गेले, विश्वास इंजिनिअरिंग असं काहीतरी त्या कंपनीचं नाव होतं, तर ते म्हणाले हे बघा असं ना असं आम्हाला पाहिजे, हे असं चाक आहे आणि मग ते सगळे फिरणार. तर ते जे हातबा मिस्त्री म्हणून होते म्हणजे असं एवढंच ना, म्हणजे तुम्हाला बैलगाडीचं चाक करून हवंय ना, हे बघा हे टाकलं की तुमचा सेट झाला. हे पणशीकरांना त्यांना सांगता नव्हतं की मला काय पाहिजे, मला असं पाहिजे, पण म्हणजे नक्की कसं पाहिजे. त्या आपण म्हणतो ना कधी कधी ना अनुभव खूप मोठा गुरु असतो. म्हणजे कदाचित एखाद्या इंजिनियरला ते सांगता नसतं आलं, पण ते वेगळा काहीतरी बोजड शब्द पण ते आजच्या म्हणजे बैलगाडीचं चाक हवंय ना, हे असं टाकलं की तुमचा सेट झाला. मग तसाच तो सेट म्हणजे अश्रुंडी झाली फुले, एक सेट असा यायचा आणि एक सेट असं मागून पुढे यायचा. म्हणजे सरकता रंगमंच. एअरपोर्ट सीनला एवढी खणखणीत टाळी यायची तुला सांगतो की तो एअरपोर्टचा लाईट हे व्हायचा आणि मस्कत से आने वाला विमान वगैरे अनाउन्समेंट, आणि ब्लॅकआउट मधनं ते धावपट्टीचा हे असा तो यायचा सेट पुढे, काय दिसायचं. ही सगळी म्हणजे खूप पणशीकरांनी खूप मोठी मोठी नाटकं केली.
म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर त्यांचं वीज म्हणाली धरतीला, तर तात्यासाहेब म्हणाले, पणशीकर नाटक छान जरी आहे, तुम्ही कौतुक करता वगैरे सगळं मान्य आहे, पण हे नाटक खर्चिक आहे. तर पणशीकरांनी सांगितलं, तात्यासाहेब तुम्ही नाटक उत्तम लिहून द्या, ते निर्माता म्हणून कसं करायचं ही जबाबदारी माझी. म्हणजे पणशीकर गमतीने सांगायचे की ज्यावेळी 60 रुपये तोळा सोनं होतं त्यावेळी मी कट्यारला 60,000 रुपये खर्च केले. कट्यारला 3 फिरते रंगमंच होते, 2 असे इथे असायचे आणि एक तो मुरलीधराची मूर्ती असा. तर ते टायमिंग एवढं असायचं ते, म्हणजे कारण कट्यारचे पणशीकरांच्याच कृपेमुळे मी 60-70 पर्यंत ऑर्गन वादनाची साथ केलेली आहे. तर तिन्ही फिरते रंग म्हणजे एकावेळी करायचे आणि दृश्य बदल व्हायचा. म्हणजे हवेली, त्याच्यानंतर तो भानुशंकरांचा आहे, काय दिसायचं. आणि माणसं अशी हेरली होती म्हणजे त्यांच्याकडे. प्रकाश योजनेला चंद्र होणार वगैरे अशी सगळी माणसं होती. सुरेंद्र कुमार म्हणून एक होते, त्याने अश्रुंजी झाली पुलेचं काय म्हणतो संगीत केलं होतं. पणशीकर माणसं अशी एकदम काय म्हणतो आपण ह्यांनी शोधायचे म्हणजे. पण त्यामुळे जी टीका करतात ना त्यांच्यावरती मला मान्य नाही, कारण शेवटी व्यवसाय आहे. 22 दिवसांचे तुम्ही जर का दौरे करणार असाल आणि एखादा कलावंत आजारी पडला आणि त्याच्यामुळे पुढचे 3 प्रयोग होणार नसतील, तर त्याचं तर नुकसान आहेच. निर्माता म्हणून पणशीकरांचं तर नुकसान आहेच, पण ज्यांची जबाबदारी घेऊन मी 22 दिवस ज्यांना घेऊन निघालोय त्यांच्या पोटापाण्याचं काय. मी अगदी याच मुद्द्याकडे येणार होतो की तू म्हणालास तसं की ते पंत माणसं हेरायचे आणि माणसं धरून ठेवायचे. तर ते माणसामध्ये फक्त कल्पकताच शोधत नव्हते, तर व्यावहारिकताही तेवढेच शोधायचे आणि ती सुद्धा जपायचे तेवढे. म्हणजे मी असंही ऐकलं की त्यांचे प्रत्येक गावातले कॉन्ट्रॅक्टर ठरलेले होते हो अगदी. आणि ते त्यांना बगल देऊन कधी स्वतः पुढाकार घेऊन कॉन्ट्रॅक्ट शो कधी त्यांनी केले नाहीत. म्हणजे पंतांचे कॉन्ट्रॅक्टर मी आजही सांगतो, जळगाव वगैरे भागात गेले की आमचे विजय भांगले काका आम्ही सगळे म्हणतो. नंतर गोव्याकडे गेले की नाटेकर असायचे किंवा सावंतवाडी वगैरे एक तो पट्टा असेल तर आमचे जया चिटणीस, आम्ही त्याने जया काकाच म्हणतो, ते असायचे. किंवा चिपळूणला गेलं की आमचे रामभाऊ कुष्टे असायचे. म्हणजे असे कोल्हापूरकडे गेले की माधवराव कुलकर्णी वगैरे असायचे. अगदी हुबळीपर्यंत अगदी सगळे म्हणजे आपण म्हणतो ना काय ते आजच्या टेरिटरी वाढलं तसं नागपूरकडे गेले की पाठक म्हणून असायचंय. असं ते त्या माणसाला कसे प्रयोग मिळतील याची ते खबरदारी घ्यायचे. एकदा एकाने विचारलं होतं की पंताओ इतकं धुवाधार चाललेलं नाटक आहे, तो मी अश्रुंज झाले बोले, तुम्हीच का नाही सगळीकडे प्रयोग लावत. तर ते म्हणाले काय आज ही नाटकं माझी धुवाधार चालली, एखादं पडेल नाटक येईल माझ्या नशिबात. पण त्या नाटकाचे प्रयोग सुद्धा ही कॉन्ट्रॅक्टर मंडळी करतात. मग त्यावेळी जर का मी त्यांना सांगू शकतो की माझ्या या एखाद्या कमीच चालणारं नाटक त्याचा प्रयोग करा, तर जे माझं नाटक धुवाधार चालतंय त्याचे प्रयोग सुद्धा मी त्यांनाच द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना जिथे कुठे एक त्या काळातलं नुकसान असं किती असेल, एक समजा 200 रुपये एखाद्या प्रयोगाचं, मग ते कुठेतरी तोमिनोच्या प्रयोगामध्ये त्यांना 150-200 रुपये मिळवून देणं. म्हणजे हुबळीला आमचे एक शेवडे म्हणून आहेत हुबळी महाराष्ट्र मंडळात, त्यांनी आठवण सांगितली 1982 का 83 सालचे तोमिनोचा एक प्रयोग त्याने हुबळी महाराष्ट्र मंडळासाठी घेतला होता. तर ते म्हणाले अहो आम्ही तुमच्याशी बोलतोय डायरेक्ट, तुम्ही सांगा तुमचं काय. तर ते म्हणाले तुम्ही कुलकर्ण्यांना जा, कोल्हापूरला कुलकर्णी आहेत त्यांच्याकडनं तुम्ही प्रयोग घ्या. तर ते म्हणाले अहो तुम्हाला पाहिजे ते पैसे देतो नाही म्हणाले. म्हणाले प्रश्न पैशाचा नाही आहे, मी हुबळीला येणार म्हणून मी कोल्हापुरात एक प्रयोग करणार, तो प्रयोग माधवराव कुलकर्णी लावणार. मग तिथे नफा तोटा झाला की तो सगळा मी घेऊन यायचा, तोटा झाला तर त्या माधवरावनी सहन करायचा. आणि हुबळी जिथे 100% मला फायदा होणार तो प्रयोग मात्र मी निर्माता म्हणून माझ्याकडे घ्यायचा. तर हे माझ्या तत्वात बसत नाही. तुम्ही तो प्रयोग सुद्धा माधवराव करतील आणि हुबळीचा प्रयोग सुद्धा काय त्या काळचं काय समजा 2000 मानधन असेल ते त्यांच्या थ्रू तुम्ही मला द्यायचं, कारण त्याचा हा व्यवसाय आहे. त्याच्या घरी या व्यवसायावर अवलंबून असलेली माणसं आहेत की आज माधवराव कुठे प्रयोगाला गेले की घरी येताना व्यवस्थापन काय मानधन जे असेल ते 80-90 रुपये काय 100 रुपये त्या काळचं ते घेऊन येणार. त्यामुळे अशी माणसं जपणं याला पणशीकरांनी खूप काय म्हणतो आपण नुसताच व्यवसाय नाही तर व्यावसायिकता म्हणजे फक्त रुपये आले गेले हा नाही, तर व्यावसायिकता म्हणजे व्यवसाय करण्याची जी वृत्ती असते. हिशोब फक्त तत्वांचा, हिशोब फक्त पैशाचा नव्हता, तत्वांचाही तेवढाच क्लिअर होता आणि भावनांचाही तेवढाच क्लिअर असतो. पणशीकरांचं एक वाक्य मी नेहमी इथे लक्षात ठेवतो, काय काय वाक्य आहे ते म्हणाले, विघ्नेश आपला व्यवसाय असा आहे की वेळ प्रसंगी झेंडूचं फुल सुद्धा तुला गुलाबाचं फुल म्हणून विकता आलं पाहिजे. म्हणजे हा आपण असेच असतो ना की तुला जालन्याची एक आठवण सांगतो. आमचा जालन्याला तोमिनोज नाटकाचा प्रयोग होता, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर ते थिएटर. आणि दुसऱ्या अंकानंतर पणशीकरांना भेटायला एक प्रोफेसर आले. म्हणजे ते तिथल्या भागामध्ये काही छोटी छोटी नाटकं करायचे, म्हणजे हौसी कसे असतात तसे ते आले होते की नमस्कार पणशीकर साहेब. नमस्कार. म्हणे काय म्हणाले मी इथे काही काही मुलांना घेऊन नाटक करत असतो वगैरे. अरे वा छान 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 छान. तर त्याने एक प्रश्न विचारला पणशीकरांना की नाट्यप्रयोगात असं नाही तर कुठल्याही कलेच्या क्रांतामध्ये
सौंदर्य दृष्टीला जास्त महत्व आहे की मनोरंजन करणे याला जास्त महत्व आहे. तर त्यांचा प्रश्न संपायच्या आत पणशीकर म्हणाले मनोरंजन करणे याला जास्ती महत्व आहे. तर ते प्रोफेसर म्हणाले तुम्ही असं कसं बोलू शकता, म्हणजे सौंदर्य दृष्टी काहीच नाही. तर पणशीकर म्हणाले असं नाही, सौंदर्य पाहण्याची प्रत्येकाची नजर वेगळी आहे. एखाद्याला एखाद्या नाटकात काय सुंदर दिसेल हे निर्माता म्हणून मी ठरवू शकत नाही ना. किंवा मी जेव्हा एक प्रेक्षक म्हणून नाटक बघायला जातो तेव्हा मला एखादी ही भूमिका आवडते, दुसऱ्याला दुसरी भूमिका आवडेल, तिसऱ्याला काय तिसरी भूमिका आवडेल. आणि नुसतंच सौंदर्याला महत्व आहे पण मनोरंजन होत नसेल तर त्याला काही अर्थच नाही ना म्हणाले. तर कलेचं पहिलं प्रयोजन काय आहे, पडदा उघडल्यावर जे काही 2-2.5 तास आपण जे काय नाटक म्हणू काय गाणं म्हणू तर लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे. तर त्याच्यावर ते म्हणाले की नाही हे लॉजिकली बरोबर नाही वाटत. तर पणशीकर असे कधी कधी पटकन बोलायचं ना, त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही नाटकं करता म्हणून सांगतो, कुठल्याही कलेला लॉजिक लावायचं नसतं, तिथे मॅजिक निर्माण करता आलं पाहिजे. अर्थात. म्हणाले बालगंधर्व जेव्हा नाटकात काम करतात आणि गाणं म्हणतात तेव्हा मला सांगा आपल्या घरात असं आपण उभं राहून आपला नवरा आला म्हणून बायको गाणं म्हणते का? नाथा माझा मोहिकेला गाणं म्हणते का? ती नाही म्हणत ना. पण नाटकात जेव्हा बालगंधर्व उभे राहतात आणि दादा दादा ते आले ना नाथा माझा मोहिकेला म्हणतात, मग तेव्हा वाद्य कुठून आलं तिच्या घरात? असे लॉजिकल प्रश्न खूप आहेत ना. पण ही कलेचं हेच प्रयोजन आहे की लोकांना ते बघायला छान वाटलं, ऐकायला छान वाटलं आणि लोकांचं मनोरंजन झालं. बालगंधर्वांनी गाण्यासाठी गाणं म्हटलं ना. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही आता बघा लॉजिकली बघा यमन राग कसा आहे, गंधर्व ठेका बघा कसा आहे, ते तुम्ही ठरवलं. ते यमनमध्ये गाताय तो गंधर्व ठेका आहे. ते गाण्यासाठी गाणं गात होते आणि त्यांनी मनोरंजन करण्यासाठी म्हणून गाणं म्हटलं. त्यांनी काही शिकवण्यासाठी गाणं म्हटलं नाही. तेच म्हणाले प्रत्येक कलेमध्ये असतं. चित्र पणशीकरांचं वाक्य, चित्र तुला आवडलं का? हो आवडलं, संपला विषय. त्याची चिरफाड करू नकोस. मग काय ते म्हणतात हा काय त्यांचं Stroke वाक्य? असा. हा स्ट्रोक पंचवेळे हा शीड, स्ट्रोक असा आहे. चित्र मुळात प्रथमदर्शनी आवडलं का? हा आता ज्याला त्यात गती असेल तो तुम्हाला त्यातलं सौंदर्य खोलून सांगू शकेल की अरे इथे ना ही शेड वापरली, इथे काय आमूज आहे. तर पणशीकर नाही म्हणत की कलेनी मनोरंजन केलं पाहिजे पहिल्यांदा. हा जाता जाता एखादा काही तुम्हाला थॉट देता आला तर म्हणाल तर माझ्या प्रत्येक नाटकात आहे. मध्ये आहेच की म्हणाले. अश्रूंची झाली फुले, शिक्षण हा विषय आपण घेतला होता. कट्यारमध्ये होता, कट्यारमध्ये नटसम्राटमध्ये आहे, होता. नटसम किंवा मला काय सांगायचं मध्ये हो. होता. आहेत की फक्त एकच कारण मध्ये होताच ना. सगळे विषय म्हणाले काही ना काहीतरी सांगून जाईल असं होतंच की. पण म्हणून जर का मी शिकवायला म्हणून नाट्य निर्मिती केली असती तर नाटक बघायला कोणी आलं नसतं. आधी मनोरंजन, त्याच्याबरोबर काहीतरी एक देता आलं तर जरूर द्यावं. आणि मनोरंजन केंद्रस्थानी ठेवून त्यांनी काही लॉजिक्सना अगदी पद्धतशीरपणे आणि ठरवून फाट्या दिल्याचे हो, सुद्धा ते आहे उदाहरण की, जसं हो. की तुम्ही नव्हेच मध्ये कोर्टाकडे पाठ करून उभं हो राहणं. अरे हे- तसा तर किस्सा आहे तुला मी हां. सांगतो. नागपूरला एक गृहस्थ आले आणि ते म्हणाले पणशीकर तुम्ही नाटक बिटक चांगलं आहे पण म्हणाले हे चुकीचं आहे म्हणाले, तुम्ही कोर्टाचा अपमान केला तुम्ही. तुम्ही म्हणाले अपमान काय केला म्हणाले मी कोर्टाचा? ते म्हणाले तुम्ही सगळे वाक्य प्रेक्षकांकडे बघून बोलता. जज मागे आहे म्हणाले, किंवा ते जे अरविंद काणे भूमिका करायचे ते त्यांचं सगळं भाषण आहे ते सगळं लोकांकडे बघून करतात. मध्ये मध्येच नुसतं म्हणाले जजकडे बघतात. आणि तुमची सगळी जी पात्र आहेत म्हणजे सुनंदा दातार असेल, सय्यद मंसूर असेल, तो अग्निहोत्री असेल, इन्स्पेक्टर देव असेल, चंद्राकाश ते सगळे म्हणाले असे बसतात खुर्चीवर आणि मागे असतात म्हणाले. असं बसायचं असतं का म्हणाले जज समोर तुम्ही कोर्टाचा अपमान केला. तर पणशीकर म्हणाले अहो हे नाटक आहे. कोर्टात कसं बसलं जातं हे मी शिकवत नाही लोकांना. लोकांना कोर्टाच्या पार्श्वभूमीवर एक नाटक आहे ज्याला आपण म्हणतो ना कोर्ट रूम ड्रामा, तसं ते आहे. त्यामुळे हे लोकांसाठी आहे. समजा एखादं पात्र काहीतरी उठणार असेल आणि ते जजकडे बघून अहो पण नाही असं काही वाक्य असेल आणि ते लोकांना दिसलंच नाही तर काय उपयोग म्हणाले. चेहरा दिसला पाहिजे ना प्रेक्षकांना की अहो पण नाही याला काहीतरी म्हणायचं हे असं काहीतरी करायचंय. हे जर का सगळं म्हणाले आम्ही जजकडे बघूनच केलं, मी सगळं जजकडे बघूनच बोललो, कारण मी हे सगळं जजना सांगतोय ना. विद्वान सरकारी वकिलांनी इतकी आग माझ्यावर पाखडल्यानंतर माझ्यासारखा दीनदुबळा मनुष्य स्वतःचा बचाव तो काय करू शकणार. विद्वान सरकारी वकिलांचे हे भाषण ऐकून मला तर असं वाटायला लागलं या भारतात रावणानंतर बहुतेक आमचाच नंबर लागायचा. आता हे जर का मी सगळं जजकडे बघून बोलायला लागलो आणि प्रेक्षकांकडे बघितलंच नाही तर त्यांना नाटक कसं समजेल. कारण खरे जज हे प्रेक्षकच आहेत. प्रेक्षक हा क्या त्यामुळे म्हणाले असं तुम्ही लॉजिक नका लावू म्हणजे. आणि याच्यात कोर्टाचा अपमान वगैरे काही नाहीये. हे नाटक आहे, नाट्यवस्तू ज्याला आपण म्हणू तसं आहे. त्यामुळे पणशीकर कधी कधी रोखटोक सुद्धा बोलायचंय. म्हणजे ते डिप्लोमसी म्हणतो ना तशी होती. पण ते एखाद्याला स्पष्ट असेल तर स्पष्ट सांगायचं सुद्धा.
मंडळी, विघ्नेशची गप्पा मारत असताना आता असं वाटतंय की आपण नेहरू प्लॅनेटोरियम सारख्या एखाद्या मोठ्या, काय म्हणतात त्याला, तारांगणातच बसलेलो आहोत. आणि प्रत्यक्षात जे आपल्याला बघता येत नाही किंवा बघायचा अनुभव घेता आला नाही ते या दुर्बिणीच्या माध्यमातून आपण बघतोय. तर हा तारांगणाचा अनुभव वेळेअभावी आत्ता आपण इथेच थांबवत नाही आहोत, पण त्याच्यामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय. आपल्या या विस्तृत तारांगणाबद्दलच्या, या आभाळाबद्दलच्या गप्पा पुढच्या भागात अशाच चालू राहणार आहेत. तर नक्की पहा पुढच्या सोमवारी आभाळाची माणसाचा हाच विशेष भाग पुढे क्रमशः.